नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत कासाळवाडा, म्हणजे पंढरपूर तालुक्यातील दोन मोठे वडे, त्यातील एक घुमेराचा वाडा जो दसूरमध्ये येतो, माळशिरसमध्ये येतो, आणि दुसरा वाडा आहे तो पंढरपूरमध्ये येतो. घुमेरावाडा ते कासाळवाडा हे नदीला जोडणारे हे दोन मोठे वडे. खरं तर अनेक दिवसापासून जो कासाळवाडा आहे या वड्याची एक अडचण आहे की इथे पूल झाला पाहिजे. यापूर्वीसुद्धा आपण त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन एक बातमी केली होती की इथं खरं तर पूल झाला पाहिजे. पुराच्या वेळेस खूप मोठी अडचण त्या ठिकाणी येते. हे असतानाच काल एक वेगळा प्रकार घडला, म्हणजे त्या ठिकाणी भोसले नावाचे गृहस्थ शेळवेतील त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळं खरं तर त्यांचा मृत्यू झाला असं तिथल्या स्थानिकांचं मत आहे. आज त्यांच्याकडे आपण आलो आहे. खरं तर काल खूप मोठी घटना तुमच्या शेळवे गावात घडली. पिराची कुर्ल्यानी शेळवे जोडणारा हा कासाळाचा बंधारा आहे, आणि एकंदरीत ही घटना होत असताना नेमका तो प्रकार काय होता आणि कशा पद्धतीने हा घटना घडली? हा रस्ता जुना पालखी महामार्ग आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी ह्या रस्त्यानं जात होती, पण नंतरच्या काळात वरून जायला लागली. खरं तर हा रस्ता म्हणजे शेतकऱ्याच्या दळणवळणाचा खूप महत्त्वाचं साधन आहे. कारण या ठिकाणी दूध व्यावसायिक असतील, शाळेची मुलं असतील, सगळ्यांना या ठिकाणी जावं लागतं. पिराची कोरवली असेल किंवा पलीकडे पटवर्धन कोरवली असेल किंवा पिराच्या कोरवली की पलीकडली गावं असतील, आणि पंढरपूरनं येणारी जी ही असेल, इकडं नेवरं, नांदुरं, आवे असेल, त्या गावची सगळी दळणवळणं ह्या रस्त्यानं होतात. कारण जर आज शेतकऱ्याला जर बघितलं, एकीकडं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, एकीकडं तुम्ही शक्तीपीठ करताय, एकीकडं तुम्ही कॉरिडॉर करताय, एकीकडं तुम्ही रिंग रोड करताय, एकीकडं तुम्ही समृद्धी महामार्ग बांधताय. पण खरोखर तो बांधणं ही गरजेचं आहे आणि चांगली गोष्ट आहे. पण शेतकऱ्याच्या जडणघडणीशी आणि शेतकऱ्याच्या दळणवळणाशी जोडलेली जी नाळ आहे, ही गावगाड्यातलं ग्रामीण भागातलं जी रस्ता येतं, ही रस्ता खऱ्या अर्थानं या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आज गेली कित्येक वर्ष झालं ह्या मोठ्या पुलाची या ठिकाणी आम्ही मागणी करतोय. आजकाल आमच्या गावातील एक शेतकरी काल पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ह्याला जबाबदार कोण आहे? आज सहजासहजी जर म्हणलं तर हा सरकारनं केलेला कोण आहे? आज कित्येक दिवस झालं ह्या बंधाऱ्याचं तुम्ही सगळी कामं चांगली करताय, सगळ्या डांबरीकरण झालं, सगळं झालं, व्यवस्थित झालं, पण ह्या पुलाचा प्रश्न जो प्रलंबित आहे तो सरकारनं ह्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण दुधाचा प्रश्न आहे. शेतकऱ्याला रोज सकाळ संध्याकाळ दूध किटली घेऊन जावं लागतं. दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे. आज शाळेचे विद्यार्थी, आज गेली 4-5 दिवस झालं शाळेचे विद्यार्थी घरी आहेत. आज मग ह्याला जबाबदार कोण आहे? आज एकीकडं आपण त्या लहान चिमुकल्यांना आपण देशाचं भविष्य समजतो, मग आज हे 4 दिवस झालं घरी आहेत, मग ह्याला जबाबदार कोण आहे? आज जर शेतकऱ्याला जर पंढरपूरला जायचं म्हणलं तर 30 किलोमीटर याडा मारून शेतकऱ्याला जावं लागतं. मग ही परिस्थिती आहे. याच्याकडं सरकारनं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि ताबडतोब हे पूल झाला पाहिजे. कारण या पुलाच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी गावखेडी जोडली जाणार आहेत. हे सरकारच्या लक्षात आलं पाहिजे, एवढी सरकारला विनंती आहे. एका ठिकाणी तुम्ही सांगितलं की हा सरकार दरबारी, म्हणजे सरकारने जर ह्याची दखल घेतली असती तर हा होणारा कालचा जो मृत्यू आहे तो झाला नसता. परंतु सरकारने पर्यायी मार्गाचा खूप म्हणजे सांगितलं आहे की तुम्हाला आता जर शेळव्याला जायचं असेल तर पेराची कुर्लीतून वरच्या मार्गे बंडीशागाव मार्गे तुम्ही जाऊ शकत होता. पर्यायी मार्ग असताना शेतकऱ्यांना धाडस करावं असं याबद्दल काय? मला एक सांगा, आता त्या शेतकऱ्याकडं वाहन नाही, शेतकरी तो चालत या ठिकाणी त्याच्या शेतामध्ये चालला. मला सांगा, जर त्याच्या मार्गे जर जायचं म्हटलं तर शेळवे, बंडीशेगाव, पिराची कुरवली आणि त्याचं शेत, जर त्या ठिकाणी जर त्याला जायचं म्हटलं तर कमीत कमी 25 किलोमीटरचं अंतर आहे. हे त्याला शक्य आहे का? मला सांगा ना. आज त्यांनी ते धाडस करायला नको होतं, 100% मान्य आहे. आपल्याला पर्यायी मार्ग आहेत तेही सगळे 100% मान्य आहे. पण आज 30 किलोमीटर त्या शेतकऱ्याला चालत जाणं शक्य आहे का? साधा वैरण जर त्याला न्यायची म्हटलं तर ते शक्य आहे का? हे झाले एका साईडला, परंतु प्रशासन म्हणून तुम्ही गावातील जे काही ह्या गावातील असतील, तुमच्या गावातील असतील, किंवा इथं जे काही सरकारी महाराष्ट्र शासनाचे ज्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं त्यांच्याकडे मागणी कधी केली आहे? गेल्या वर्षीच आपण त्यांच्याकडे मागणी केली होती. तुमच्याच माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांचे अधिकारी येऊन या ठिकाणची तपासणी करून गेले, पण त्याच्यावरती परत काहीही पुढचा काही घडलेलं नाही. लोकप्रतिनिधी असतील, तुमचं शेळवेगाव त्या ठिकाणी सांगोल्याला जोडलेलं आहे आणि माड्याला पिराची कुर्ली जोडलेलं आहे. कसा ताळमेळने ह्या पुलाचा घातला? नाही, मी आमदार अभिजित आबा पाटलांच्याही कानावर ही गोष्ट घातलेली आहे. त्यांनीही त्यावेळेस त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलं होतं. बाबासाहेब देशमुख आपले सांगोल्याचे आमदार आहेत, त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली होती. त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेलं होतं, पण प्रशासनच जागं होत नाही. तर मग प्रशासन आमदारांचंच ऐकत नाही.
मग शेतकऱ्यांचं कसं ऐकल? एकीकडे दोन्ही आमदाराचं नाव घेतलं ते दोन्ही सरकारमधले आहेत, कारण शरदचंद्रजी पवार असतील हे सत्तेत नसताना ही कामं झाली नसतील असं तुमचं त्या ठिकाणी मत येत आहे. जयकुमार गोरे पालकमंत्री एका साईडला, डॅशिंग पालकमंत्री म्हणून ओळख आहे. डॅशिंग ते पालकमंत्री आहेत, ते राजकारण करण्यापुरते पालकमंत्री आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाशी माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही कशा पद्धतीनं राजकारण करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करा. ते आमदारकी लागली का इथं 24 तास सोलापूरला राहून असतात बालाजी सरोवरला, पण ग्रामीण भागातल्या ज्या दळणवळणाशी जोडलेले रस्ते आहेत त्यांनी प्रकर्षाने या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज ती घटना घडली, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की बाबांनो त्यांनी याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून त्या ठिकाणी ताबडतोब या पुलाचं काम चालू करावं. आणि काल जे व्यक्ती आमच्यातले मयत झालेत त्यांना त्या ठिकाणी काही ना काही निधी किंवा मदत, त्यांना एकदम गरीब कुटुंबातला तो व्यक्ती आहे, त्यांना मदत म्हणून काहीतरी सहकार्य पालकमंत्री महोदय साहेबांनी त्यांना करावं. खरं तर एका साईडला तुम्ही जसं म्हणता की पालकमंत्र्याला मदत करावी, इथले तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, एक ग्रामस्थ म्हणून तुम्ही काही निवेदन वगैरे काय त्यांना देणार आहात? हो, आम्ही त्यांना उद्या निवेदन देणार आहे. आमचे सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व ग्रामस्थ जाऊन त्यांना उद्या आम्ही निवेदन देणार आहे. जर त्यांनी ताबडतोब कार्यवाही जर नाही केली तर त्याच्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निवेदनामध्ये काय प्रमुख मुद्दे असणार आहे? ताबडतोब हा पिराची कोरोली आणि शेळवे ह्या गावाला जोडणारा कासाळवाड्यावरचा पूल लवकरात लवकर व्हावा आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून त्याचा फायदा व्हावा ही आमची त्याच्यातली प्रामुख्याने मागणी आहे. झालेल्या मृत्यूचा त्या ठिकाणी काय मागणी वगैरे, त्यांची काय आर्थिक मदत हो, असेल काय? त्यांना आर्थिक मदत सरकारच्या वतीनं मिळाली जावी, कारण एकदम साधा आणि गरीब कुटुंब आहे, तर त्यांना ती मदत मिळावी अशी सरकारकडे माझी विनंती राहील. खरं तर हे होते त्या ठिकाणी कासाळवाड्यातील काही नागरिक होते. त्यांना आपण विचारून घेतलं की नेमकी इथली परिस्थिती काय होती. 2-3 दिवसापूर्वी अतिशय प्रचंड असं रूप त्या ठिकाणी भीमा नदीने घेतलं होतं. कासाळवाड्यातून हे बॅकवॉटर त्या ठिकाणी वर सरलं आणि हा पूल त्या ठिकाणी पाण्याखाली गेला. यापूर्वीसुद्धा 1 वर्षापूर्वी आपण बातमी बनवली होती, पण पाणी तितकं चढलं नव्हतं. यावर्षी मात्र पाण्यानं कहर केला आणि पाणी लांबपर्यंत वर चढलं आणि दुर्दैव असं शेळवे गावातले गृहस्थ त्या ठिकाणी गेले. प्रशासन याकडे भूमिका काय घेणार, किंवा या पुलाचं जे प्रलंबित काम आहे किंवा जो हा पूल मोठं पूल या ठिकाणी व्हावं असं तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचं मत आहे. येथील प्रतिनिधी असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील याच्यावरती ठाम भूमिका घेणार की नाही पुढच्या काळात आपण नक्कीच बघणार आहोत. उद्याच्या तारखेला हे त्या ठिकाणी प्रशासनाला जाऊन निवेदन देणार आहेत. या निवेदनाकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. उद्या निवेदन नेमकं काय होणार आहे याची सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहे. तुम्ही निवेदन देणार आहात. खरं तर खूप दुर्दैवी ही घटना आहे. आज बातमी बनवायच्या कारण प्रशासनानं जागं व्हावं आणि ज्या ठिकाणी असं शेतकऱ्यांना अडचणी येतील त्या ठिकाणी प्रशासनानं पुढाकार घेऊन तिथला प्रश्न मिटवावा अशी स्थानिक इथल्या जे काही शेतकरी आहेत त्यांची मागणी तुर्तास तरी आपण इथं थांबूया. धन्यवाद.